स्त्रीचं हृदय अत्यंत कोमल असतं म्हणतात. मग इथं हे काय हो? काय पाप केलं होतं किंवा काय चूक होती त्या चार निष्पाप जीवांची? केवळ त्यांचं सुंदर दिसणं हे पूनमला सहन होत नव्हतं. म्हणून हरियाणाच्या पानिपतमध्ये राहणाऱ्या सायको आंटीची थरकाप उडवणारी कहाणी ऐकून मित्रांनो तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. दिसायला साधी, नेहमी स्मित हास्य करणारी पूनम, परंतु तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागं दडलेली होती एक क्रूर पूनम की जी कोणाला कधी दिसली नाही आणि कळली सुद्धा नाही. लपलेली वाईट वृत्ती कोणालाच कळली नव्हती. तिच्या मनामध्ये सतत होतं एक कपट, तिच्या नसानसातून वाहत होतं कोणालाही न कळणारं एक मोठं कारस्थान. दुसऱ्यांचं सुंदर असणं, दुसऱ्यांचं सुंदर दिसणं हे तिला सहन होत नव्हतं. आपल्याच कुटुंबातील पण सुंदर दिसणाऱ्या चिमुकल्या मुलावर सुद्धा ती जळायची. त्यांचं सुंदर दिसणं तिला सहन होत नव्हतं. तिला राग यायचा आणि मग त्याच रागामध्ये ती चिमुकल्यांचा सुद्धा जीव घ्यायची. कुटुंबातल्या सुंदर दिसणाऱ्या 4 बालकांचा तिनं जीव घेतला. तिनं 3 जीव घेतले तरी सुद्धा कोणाच्याही लक्षात हे आलेलं नव्हतं. थरारक अगदीच थरारक. पहिला खून पूनमनं 2023 साली सोनीपतच्या बोहड गावामध्ये नणदेच्याच लेकीचा केला. नणदेची छोटी मुलगी तिच्याकडे आली तेव्हा पूनमनं तिला गोड बोलून बाथरूम मध्ये नेलं आणि तिथंच तिला पाण्यात बुडवून मारून टाकलं. कुटुंबाला हा अपघात वाटला, पण पूनमच्या मनात असलेली विकृती कुणाच्याही लक्षात आली नाही. पहिल्या हत्येनंतर कुणाला संशय येईल याची तिला भीती वाटत होती. मग हा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी तिनं स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलाला सुद्धा पाण्यातच बुडवून मारून टाकलं. तेव्हा पूनम रडली, खूप रडली. पण रडणारी पूनमच आपल्या पोटच्या गोळ्याचा खून करेल असं कोणाच्या मनात येईलच कसं? मग त्यानंतर तिनं 3राही खून केला, तो सख्या भावाच्या मुलीचा. तिच्या भावाची मुलगी जिया अत्यंत सुंदर आणि देखणी, गोंडस. तिचं हे देखणेपणच पूनमला सहन होत नव्हतं. पूनमनं त्याला पाण्याच्या हौदाजवळ नेलं आणि पाण्यात दाबून मारून टाकलं. हा सुद्धा एक अपघात असावा असं तिच्या कुटुंबाला वाटलं. पूनमनं तिला मारून टाकलेलं आहे हे कोणाच्याही लक्षात आलेलं नाही. घरातली मुलं मरत होती, पूनम मात्र त्याचा आनंद घेत होती. त्यानंतर उजाडला बघा 1 डिसेंबर 2025 चा दिवस. घरात लग्न होतं, सगळं वातावरण आनंदी होतं आणि या पूनमची नजर मात्र गेली तिच्या जावेच्या निरागस लेकीकडं. तिला पाहताच पूनमच्या मनातली विकृती पुन्हा जागी झाली. तिचा जीव घेण्यासाठी पूनमचे हात शिवशिवत होते. घरात छताच्या वरती खेळत असलेल्या त्या चिमुकलीकडं इथं लक्ष गेलं. तिथंच एका टबमध्ये तिचं डोकं बुडवून तिलाही तिथं मारून टाकलं. तिने घेतलेला हा 4था बळी होता. पण यावेळी मात्र घरच्या लोकांना संशय आला. एवढ्याच्या टबमध्ये मुलीचा जीव कसा काय जाऊ शकतो असा प्रश्न सगळ्यांना पडला आणि मग त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. बाथरूमच्या आजूबाजूला फिरणारी एकच महिला त्यांना या सीसीटीव्ही मध्ये दिसली, ती होती पूनम. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. अखेर तिला कबुली द्यावीच लागली. पोलिसांच्या चौकशीत पूनमनं कबूल केलं, मला सुंदर लहान मुलं सहनच होत नव्हती, त्यामुळे ते दिसले की माझ्या मनात प्रचंड राग येत होता. नंतर कालांतरानं हा पूनमचा स्वभाव झाला. त्यानंतर तिने मुलांना मारून टाकायचं ठरवलं. जेव्हा ती त्या निष्पाप जीवांना मारून टाकायची तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा, अशी कबुली सुद्धा तिनं पोलिसांना दिली. थरारक. स्त्रीचं हृदय अत्यंत कोमल असतं म्हणतात. मग इथं हे काय हो? काय पाप केलं होतं किंवा काय चूक होती त्या 4 निष्पाप जीवांची? केवळ त्यांचं सुंदर दिसणं हे पूनमला सहन होत नव्हतं. म्हणून